ईव्हीएम विरोधी लढाईसाठी शरद पवार सध्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवार आज सोलापूरच्या मार्कडवाडीला भेट देणार असंही समजतंय। शरद पवार कोल्हापुरातून मार्कडवाडीकडे रवाना झालेले आहेत। काही दिवसांपूर्वीच मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला होता, तर लवकरच राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता दिसते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्यासोबत आहेत। माऊली, आपण पाहू शकतो ईव्हीएम विरोधात आता शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते मार्कडवाडीमध्ये दाखल होतील। काय सध्याचं वातावरण त्या ठिकाणचं? अगदी खरं आहे गौरी की राष्ट्रवादीचे नेते आता ईव्हीएमच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत आणि ते आता कोल्हापूरहून मार्कडवाडी या गावाकडे रवाना झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्या मार्कडवाडी गावामध्ये गेले 8 दिवसापासून जी देशात गाजलेलं जे गाव आहे, जे मार्कडवाडी आहे, की त्या गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधात स्वतः लोक हे ईव्हीएमच्या विरोधात आक्षेप घेतला होता व त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी केली होती, परंतु प्रशासनानं ही मागणी नाकारली होती। त्यामुळं गावातील लोकांवर अनेकावर गुन्हे दाखल केले होते असंही सांगण्यात आलं होतं। त्यामुळं कुठंतरी ईव्हीएम मशीनवर आता राज्यभरातून पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरंच या गावामध्ये काय घडलं हे पाहण्यासाठी आणि ईव्हीएमच्या विरोधात आता स्वतः खुद्द शरद पवार आज मार्कडवाडीमध्ये येत आहेत। आता थोड्याच वेळामध्ये ते 10 वाजेपर्यंत मार्कडवाडीमध्ये पोहोचतील। त्यांच्याबरोबर जयंत पाटील असणार आहेत आणि याच मार्कडवाडीमध्ये NDAचे जे नेते लोक आहेत, जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असतील, त्यानंतर नाना पटोले असतील, राहुल गांधी सुद्धा या गावामध्ये भेट देणार असल्याचं आपल्याला शक्यता वर्तवली जाते। आणि आज गावामध्ये येऊन शरद पवार गावकऱ्यांशी चर्चा करतील। खरंच बॅलेट पेपरवर मतदान घेता येईल का याची सुद्धा याचिका हायकोर्टामध्ये ते दाखल करणार आहेत। या गावकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर पुढची दिशा काय आहे हे ठरवलं जाणार आहे। गौरी, हो, नक्कीच माऊली, शरद पवार येऊन नेमकं काय बोलतात, काय हल्लाबोल करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।